सारं शारीरिक दौर्बल्य झुगारून देऊन अंगात एखादी सिद्धी संचारावी तसं ते काम करीत होते. इतकंच काय, पण त्यांचा स्त्रीवेश पाहून प्रेक्षकातल्या नव्या पिढीतले लोक कुजबुजले की स्त्री पार्टी नटांनी इतकी वर्ष मराठी नाट्यसंसार कसा सुरेख साजरा करून दाखवला असेल याची आता कल्पना आली. क्रिया सिद्धसत्त्वे भवती महताम नोपकरणे हे अशा वेळी पटतं. खरं सांगायचं तर मोरूच्या मावशीत ते खऱ्या स्त्रियांना खाऊन गेले. तारुण्यातली तीच ईर्ष्या घेऊन वावरणाऱ्या बापूरावांना पाहून त्यांच्या दिशेला जायला म्हातारपणालाच वृद्धापकाळाचं विस्मरण घडलं की काय असं वाटलं. या गुणी आणि अत्यंत निर्मत्सर नटाविषयी मला सदैव आदर वाटत आला आहे आणि म्हणून बापूराव जेव्हा मला त्यांच्या या नाटकाला आशीर्वादपर 4 शब्द लिहून द्या असं सांगायला लागले, तेव्हा त्या भाबड्या माणसाकडे पाहून हसावं की रडावं हे कळेना. आचार्य अत्र्यांसारखा ज्येष्ठ नाटककार त्यांच्या पाठीशी वडील भावासारखा असताना मी बापूरावांना आशीर्वाद देण्याचा विचार देखील मनात आणणं हे भलत्याच धाडसाचं काम आहे. मराठी रंगभूमीवर आपल्या कामाची कमाल केलेल्या या ज्येष्ठ नटाशी माझा स्नेह आहे, हीच तर मला अभिमानाची गोष्ट वाटते. बापूरावांना आशीर्वाद देण्यासाठी मी हात वर करावे अशी उंची माझ्या हातांनी गाठलेली नाही. बापूरावांना आशीर्वाद देण्यासाठी मी हात वर करावे अशी उंची माझ्या हातांनी अजून गाठलेली नाही. मी हात पुढे करीन तो वाह बापूराव नाटककार झालात, मनपूर्वक अभिनंदन असं म्हणून त्यांच्याशी हस्तांदोलन करायला. गुळाचं गणपती हे नाटक लिहून हा नट आता नाटककार या भूमिकेत उभा आहे. पत्रम पुष्पम फलम तोयम या भक्तीनं अर्पण करणाऱ्यांच्या योगक्षेमाची चिंता आम्ही करतो असं भगवंताचं आश्वासन आहे. नाट्यकलेच्या या उपासकानं हे नाटक अशाच भाविकतेनं लिहिलेलं आहे. त्याला शास्त्रीय टीकेच्या फुटपट्ट्या लावून मी अजिबात मोजमाप करणार नाही. आमचा हा निरागस मित्र साहित्यिक नाही. जसं जमलं तसं हे नाटक त्यांनी लिहिलं आहे. परोपरीनं रंगभूमीची सेवा करायची त्यांची जिद्द अजून टिकून आहे याचंच मोल मला अधिक वाटतं. नट आणि नाटककार म्हणूनच काय, पण जुन्या नटांच्या चित्रांचा, नाट्यपरीक्षणांचा, कात्रणांचा देखील संग्रह करून त्या दृष्टीनं त्यांनी सेवा केली होती. पानशेच्या पाण्यानं त्यांचा हा अमोल संग्रह वाहून नेला. त्यांनी केलेल्या भूमिका पाहायचा आनंद ज्यांनी लुटला तेही काळाच्या ओघात लुप्त होतील. हे 4 शब्द लिहिण्याच्या निमित्तानं त्या आनंदाची लेखी पावती देऊन ते ऋण मला अल्प स्वरूपात फेडता आलं, हेच मी माझं सद्भाग्य समजतो. मराठी रंगभूमीची उपासना अनेक तऱ्हांनी करायची वृत्ती सुखदुःखाच्या सर्व प्रसंगी जिवंत ठेवणाऱ्या बापूराव मान्यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि मानसिक आणि उत्तम आर्थिक स्वास्थ्य मिळो अशी सदिच्छा व्यक्त करतो.